सावी, भाऊ 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 आपली शाळा पोरं कुठं आहेत? अथर्व कुठे आहे? त्याला लागलेलं नाही ना? बरं आहे का तू? तू टेन्शन घेऊ नको, अथर्व बरा आहे. पण कुठं आहे तो? हा तो तिथं चिल्ड्रन्स वॉर्ड मध्ये आहे, या मी दाखवतो. चल. या दीपा वहिनी या. अथर्व 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 हे बाळ. कुठं लागले? अजून कुठे लागले? हे गो झोप 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 आहेस ना? वर्षा, भाऊ वर्षा कसा आहेस रे बाळा? तुमच्यामुळे झालंय सगळं. तुम्हाला 10 वेळा सांगितलं त्याला त्या शाळेत घेऊन जाऊ नका म्हणून. वहिनी हॉस्पिटल आहे, थोडा हळू बोल. होय की होय? म्हणून काय आता चुकांवर पांघरून घालणार आहे का? तुम्ही सगळ्यांनी माझंच तोंड बंद करा. चिंगी कशी आहे? कुठं आहे? धैर्य तिला वाचवायला गेला, पण तुला कोण वाचवणार ग ताई? हे बघ, तुला मी आधीच वॉर्निंग दिलीये. आज इकडं धैर्य येणार नाहीतर माझ्याकडली बातमी बाहेर पडणार. आई, ते शाळेची खोली पडली आणि भाऊ आणि मुले वगैरे होते का शाळेत? असं कसं? म्हणजे भाऊ आणि मुलं नाही, म्हणजे रात्री ते शाळेच्या बाहेर नव्हते काय? और एक दिवस पण शाळेच्या बाहेर झोपली नाहीत का? आईला लागले का त्यांना? मदतीसाठी कुणी पोचलंय का तिथं? या सगळ्याशी तुमचा काय संबंध? आणि या सगळ्या प्रश्नाची उत्तर हवीत कशाला तुम्हाला?
त्या नायकांचा पुळका आलाय का? आई आई अगं अगं एवढं काय चिडायला झालंय तुला? काय का टेन्शन मध्ये दिसतेस? या मूर्खांनी काय केलंय का? हा काय 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 केलंस तू? अहो आम्ही काही नाही बोललो. आम्ही फक्त ते 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 हे काय? ते भाऊराव नायकांच्या शाळेचा अपघात झालाय. शाळेची खोली पडली. कोसळली? अरे बापरे, अशी कशी कोसळली? हो ना, अशी अचानक कशी कोसळली? एवढी दिमाखात उभी होती. असो, शाळेच्या आत्म्याला शांती लाभो. हे कोण अडकलं नव्हतं ना आतमध्ये? हा, या शाळेच्या खोलीला आजच पडायचं होतं. म्हणजे आज काही होतं का? भाऊ भाऊ अहो आपल्या चिंगीला काही नाही झालं. डॉक्टर काय म्हणाले ऐकलं ना तुम्ही? ती शुद्धीवर आली ना की आपण तिला घरी घेऊन जाऊ शकतो. तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्हीच असं खसून गेला तर पोरांनी कोणाकडे बघायचं मग? काही नाही होणार तिला. होईल ती लवकर बरी होईल. तुम्ही एक काम का नाही करत? तुम्ही घरी जा, मी इथं थांबते. हा, नाही, पोरांची अशी अवस्था बघून माझ्याच्यानं घरी जाणं नाही होणार. मी इथंच थांबणार. भाऊ कळतंय मला, पण अहो इथं डॉक्टर आहेत, नर्स आहेत. हा, तुमची उगाच दगदग होईल. दादा, वहिनी, दादा, तुम्ही दोघं पण जा घरी, मी थांबते इथं. मी नाही जाणार. मी इथंच माझ्या पोरापाशी थांबणार. वहिनी अगं तू इथं थांबून काय करणार? तसं पण ते जास्त वेळ थांबू नाही देणार तुला. त्यापेक्षा तुम्ही घरी जा ना. हा भाऊ ऐका माझं, मी काय म्हणते, तुम्ही जा घरी. इथं थांबलं तर तुमची दगदग होईल. जा तुम्ही. भाऊ तुम्हाला माझी शपथ आहे. नाना, भाऊंना आणि बाकीच्यांना घरी सोडून या आपल्या गाडीनं. ठीक आहे दाखले मला. तुमची पेशंट चिंगी, तिच्यासाठी ब्लडची अर्जंट गरज आहे. काय 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 झालं काय चिंगीला? रक्तस्राव खूप झालाय, सो रक्त लगेच चढवावं लागेल. कुठलं रक्तगट? बी पॉझिटिव्ह. भाऊ आपल्यात बी पॉझिटिव्ह कोणाचं आहे? माझं पण नाहीये. माझं तर नाही. हॉस्पिटलमध्ये सुद्धा रक्त अवेलेबल नाहीये. पेशंटला जर रक्त लगेच नाही चढवलं तर तिची कंडिशन खूप क्रिटिकल होईल.
मी देतो. माझं ब्लड ग्रुप ओ पॉझिटिव्ह आहे. मी देऊ शकतोय रक्त. चला चला ब्लड चेक करून घेऊयात. मॅच झालं तर पटकन चढवता येईल. चल. बस. आणायला जमत नाही मग घेऊन कशाला गेला होता तुम्ही? शांत हो. का बसा. या भाऊनिक नाही आधीच माझ्या पोराचं भविष्य डेंजर मध्ये टाकलंय. आता तर जीव पण. दीपे जरा शांत हो. बस झाला आता. तुम्ही तर काय बोलूच नका काय. ते सावीने तिकडे माझं तोंड बंद केलं का नाही. आता घरात आलोय आपण. आता मी शांत बसणार नाही. मी बोलणार. दीपे तू काय बोलायलास ते स्वतः ऐक जरा. उगाच चाललंय तुझं. उगाच काय. ह्यांचा काय ते शाळेचा पुळका जात नाही. माझ्या पोराच्या जीवावर उठल्या ती शाळा. एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊन बसलं असतं. दीपा जरा हळू बोल ग बाई. पोरं आहेत घरात. त्यांच्या कानावर हे असलं नको पडायला. पडलं तर पडलं. मी काय करू. माझ्या पोराचा जीव गेल्यावर बोलायचं का मी. माझं पोरग तिकडे हॉस्पिटल मध्ये आणि तुम्ही ही लोकांची पोरं घरात आणून ठेवल्यात. दीपे दीपे बास झालं. तू चल आता. काय का बसा. दीपे बास झालं. काय चल. पोराच्या जीवावर आलंय सगळं. बास झालं. बोलणार आहे मी. तुम्ही का बसा.
घ्या. अहो रक्त दिल्यावर ग्लुकोजची गरज असते. हसायला काय झालं? काही नाही. उगाच मी काहीतरी बोलायचं आणि तुमचं वाहते ते रक्त पण उसळायचं. नाही उसळणार रक्त. बोल. काही नाही. तुमच्यासारख्या माणसाच्या अंगात ओ पॉझिटिव्ह रक्त वाहते. जरासं सरप्राइझिंग आहे. बघा, मी म्हटलं होतं ना, वाहते ते रक्त पण उसळ. एवढं पॉझिटिव्ह रक्त दिलंय म्हटल्यावर सगळं फक्त पॉझिटिव्हच होऊ देत. चिंगीला लवकर शुद्ध येऊ देत फक्त. येणार. अहो मुलं ही देवाघरची फुलं असतात. देव त्यांना काही होऊ देत नाही. आणि आमची चिनू आहे ना, जरा जास्तच गोड फुल आहे बघा. सावी, तुला आराम करायचा असला तर करून घे. मी आहे इथंच. नाही, मी ठीक आहे. डॉक्टर, चिंगी बरी आहे ना? ती शुद्धीवर आली. तिला भेटू शकतो ना? हो, पण प्लीज थोडा वेळ. हा.
वाईट झालं तुला. हं? आमचं माकड लवकर उठून उड्या मारणार. आणि अभ्यास पण करणार ना. ते काय करतोय? त्यानेच आपली शाळा पाडली की नाही? नाही, त्यांनी आपली शाळा नाही पाडली. उलट त्यांनी तुमच्या सगळ्यांना वाचवलं. पण याला तर आपली शाळा पाहिजे होती ना. आपल्याला तिथून हटवायचं सुद्धा होतं.